व गौतम बुद्ध यांना पंचांग प्रणाम करून मी या संस्थेबद्दल भव्य निवासी सामनेर शिबिर हे 10 दिवसामध्ये आमचे आनंद थेरोजी आणि माझे सैन्याने बापू यांनी एवढं सुरक्षितपणे पार पाडलं. ह्या मुलांना साधं पंचशील त्रिशरण माहीत नव्हतं, बोलता येत नव्हतं. 5 दिवस बोलून बोलून आमचे भंतीजी थकले, परंतु पोरांना म्हणता येत नव्हतं. 5 दिवसानंतर एवढे टेन झाले की भंतीजींच्या पुढे नमो तस्स भगवतो हरहतो सम्मा भंतीजींच्या पुढे म्हणायला लागले. एवढे संसार आमच्या भंतीजींनी त्यांच्यावर टाकले. काय 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 धावपळ, काय घेणं देणं, नाश्ता चहा पाणी फराळ. घरामध्ये स्वतःची आई म्हणते, हो भाऊ मला एवढी सिरियल देखील रे तुमचं राहते लिहिले, पण इथं असं झालं नाही. इथं काय काय माझे भाऊ, वाघ भाऊ, सैन्याने भाऊ, वाले भाऊ सगळ्यांनी एवढं सहकार्य केलं. बायांचे तर असं अंगामध्ये येऊन गेलं माझ्या सैन्याने ताईचं. 5 वाजत नाही चौशी एवढला फडस ना कापूवर शिऱ्यावारी कापी 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 एवढला गठ्ठा काही काही सर 7 कामं सोडून घरातले इथं 10 दिवसापासून सेवा केली. त्यांना बसायचं होतं, पण म्हणे घरात कोणी नाही करायला तर मला बसता येणार नाही असं म्हणून बहिणी 10 दिवस सेवा केली. अहो काय सांगता, हे चिवर नसलं यांना कोणी विचारत नाही की कोणी पुसत नाही या मुलांना. पण ह्या चिवरामुळे ह्या धुळ्या जिल्ह्यामध्ये काय 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 घरोघरी संगमा चौक, वाडी भोकर, साक्री रोड, नगाव बारी, काल आर के नगर मध्ये गेलो. काय त्यांचं स्वागत, फुलं टाकून पाणी टाकून त्यांचं स्वागत करायचे. भंतेजींचं प्रवचन ऐकायचे, त्यांच्या घरी बोलवायचे. एवढं 10 दिवसामध्ये मुलांना ट्रेन करून टाकलं. एवढं आलं. संदीप दादा 4 वाजेला उठून पोरांच्या मागे काठी लिहून धावत होता, पण 5 बोट त्याने लावलं नाही, फक्त दाखवत होता, उठा रे उठा रे उठा रे. 8 वाजेला उठणारे मुलं हे 4 वाजेला उठून सकाळी मस्त्या करत दंगा करत काय 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 त्या लढाया करायच्या. तशामध्ये सगळं दादांनी सहन केलं. खूप किदरून गेले, शेवटी रागावले. म्हणे मी आता याला पुढे शिबिरच देणार नाही म्हणे, या दुसानाला पोरं मला भनकाडी टाका म्हणे. इतका तिला म्हणे मायबाप म्हणे असे किती सणाने टाकी गॅस म्हणे, मला त्रास द्यायला गॅस म्हणे. 10 दिवसामध्ये लेकरांनी एवढं वळण लागून गेलं, एवढं शिस्तीने वागायला लागले. एवढा चालणारा ट्रॅफिक रस्ता पण असं व्यवस्थित मुंग्यांसारखे चालायचे, हळू 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 हळू. आणि तिथं पण शांत बसायचे. इथूनच वॉर्निंग होती बघा रे, चव्हाण साहेबांच्या घरी चालो, भांबरे साहेबांच्या घरी चालो, अमक्यांच्या घरी चालो, व्यवस्थित बसायचं. लेकरांनी तसंच ऐकलं आणि शांततेने हे 10 दिवस पार पाडले. एवढं बोलून माझे 2 शब्द संपवते.